राम मंदिर कथित चंदा चोरी प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा एल्गार, काळी माती येथे हनुमानाला साकडे, घोषणाबाजीने परिसर दणाणला. अर्जुनी मोरगाव देशभरात चर्चेला विषय ठरलेल्या कथित राम मंदिर चंदा चोरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील काळी माती येथील नैसर्गिक वातावरणातील हनुमान मंदिर परिसरात शनिवारी जोरदार आंदोलन केले. धार्मिक श्रद्धेच्या नावाने जमा झालेल्या निधीबाबत जनतेच्या मनात निर्माण झालेल्या शंकांचे निरसन व्हावे, संबंधित प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनाची सुरुवात ही हनुमानाच्या पूजा अर्चना व महाआरतीने करण्यात आली. त्यानंतर शिवसैनिकांनी हनुमंताला साकडे घालत देशाला सत्याचा विजय व्हावा, जनतेच्या श्रद्धेचा सन्मान राखला जावा आणि कथित गैरव्यवहार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी प्रार्थना केली. त्यानंतर चंदा चोरांचे राज्य जाऊ दे, सामान्यांचे राज्य येऊ दे, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गोंदिया जिल्हा प्रमुख शैलेश जायस्वाल यांनी केले. यावेळी त्यांनी सांगितलं की प्रभू श्रीराम हे कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र असून त्यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या मंदिराशी संबंधित कोणत्याही कथित आर्थिक गैरव्यवहारामुळे जनतेच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की धर्माच्या नावाने जमा झालेला प्रत्येक रुपया हा जनतेच्या विश्वासाचा असतो. त्या विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आवश्यक आहे. श्रद्धेच्या नावाने कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झाल्याचा संशय निर्माण होणार नाही, याची जबाबदारी संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले. त्यावेळी उपजिल्हा प्रमुख राजू पटले, तालुका प्रमुख मोरेश्वर सौंदरकर, तालुका महिला संघटिका अर्चना देशमुख, तालुका संघटक नरेश बोरकर, शहर प्रमुख प्रकाश उईके, विभाग प्रमुख कृष्णा चांदेवार, युवासेना तालुका प्रमुख ओमराज कोल्हे, उपतालुका प्रमुख राहुल गुप्ता, शाखा प्रमुख टेकचंद शाहू, मुकेश चाफेकर, बबन बडवाईक, सुशील गहाणे, सुधाकर बोरकर, नानाजी शेंडे, शामू पसीने, माधव डोंगरवार, मोहन कोडापे, तुकाराम मांडवे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनादरम्यान संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून गेला. भविष्यातही या विषयावर लोकशाही मार्गाने जन आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. शांततापूर्ण वातावरणात पार पडलेल्या या आंदोलनाची परिसरात मोठी चर्चा रंगली असून उपस्थित नागरिकांनी आंदोलनाकडे लक्ष वेधले. धार्मिक श्रद्धा, पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी पुन्हा एकदा केली. न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे, झी इंडिया 24 तास, गोंदिया.